निवडणुकांनंतर आमदार खासदारांच्या संपत्तीत वाढ झाल्याच्या तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या असतील। पण निवडणुकीनंतर रवींद्र धंगेकरांच्या संपत्तीत घट झाल्याचं पाहायला मिळालंय। 1 वर्षांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि आता धंगेकर पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे। या दोन्ही निवडणुकीत धंगेकरांनी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती कमी झाल्याचं आढळून आलंय। तसं पाहायला गेलं तर रवींद्र धंगेकर हे कोट्याधीश आहेत। प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपला व्यवसाय शेती आणि सोने चांदीची कारागिरी टाकलाय। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याकडे मिळून तब्बल 8,16,00,000 रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे। रवींद्र धंगेकरांवर एकूण 35,73,000चं कर्ज आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 32,40,000 रुपयांचं कर्ज आहे। एक वर्षांपूर्वी पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। या निवडणुकीत रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या मैदानात उतरले। धंगेकरांनी या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल 8,36,10,000 रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती। धंगेकरांनी ती पोटनिवडणूक जिंकली। याच निवडणुकीनंतर धंगेकरांचं नाव राज्यभरात गाजलं। धंगेकरांची लोकप्रियता पाहून आता पुन्हा एकदा त्यांना काँग्रेसच्या वतीने थेट पुणे लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय। याही वेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात आपली संपत्ती लिहिली आहे। पण यावेळी म्हणजे आमदार बनल्यानंतर रवींद्र धंगेकरांची संपत्ती कमी झाल्याचं पाहायला मिळालं। आता धंगेकरांकडे 8,16,00,000 रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे आणि याही वेळी त्यांच्यावर त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम तितकीच आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतलेल्या कर्जात तब्बल 34,000 वाढ झाली आहे। म्हणजे धंगेकरांची केवळ एकाच वर्षात तब्बल 20 लाखांनी संपत्ती कमी झाली आणि 34,000 कर्ज वाढल्याचं दिसून आलं। 2023-24च्या आर्थिक वर्षात धंगेकरांचं 8,07,000 वार्षिक उत्पन्न होतं। तरीही धंगेकरांच्या संपत्तीत घट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।